नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण क्लास 10 सायन्स पार्ट 1 याच्यातील जो 9 चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स, तर याला स्टार्टिंग केलेलं आहे. तर कार्बन कंपाऊंड्स या चॅप्टरवरील आज आपलं हे पहिले लेक्चर आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कार्बन कंपाऊंड्समधील आज बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स प्लस कार्बन अ व्हर्सटाईल एलिमेंट हे दोन टॉपिक्स एकदम इझिली आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने क्लिअर करणार आहे. पेज नंबर 110, त्याचबरोबर पेज नंबर 111, पेज नंबर 112 या व्हिडिओमध्ये काय आज आपण क्लिअर करणार आहे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर या व्हिडिओच्या नंतर तुमचा याच्याशी रिलेटेड कोणताच डाऊट शिल्लक राहणार नाही अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. बट त्यासाठी व्हिडिओ एंडिंगपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक बघा. चला तर मग वेळ न गमावता आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करू. बघा, चॅप्टरचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. बरोबर आहे, कार्बन कंपाऊंड्स काय आपल्या चॅप्टरचं नाव आहे. तर सगळ्यात अगोदर त्यांनी बघा, तुम्ही दोन टाईपचे कंपाऊंड्स आपल्या वर्ल्डमध्ये आहेत. किती? दोन टाईपचे. आपण ते बघितलेले पण आहे मागच्या इयत्तेमध्ये. किती? दोन टाईपचे. एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देर आर टू मेन टाईप्स ऑफ कंपाऊंड्स फाउंड इन आर टोटल वर्ल्ड. ओके, मग आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, त्याचबरोबर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात ते आपण बघू. तर सगळ्यात अगोदर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये बघा, फर्स्ट थिंग तर ती मेटल्स. जेवढे टोटल तुमच्या आपल्या वर्ल्डमध्ये मेटल्स आहे बघा, मेटल्स. ठीक आहे, ते मेटल्स सगळे कसे देतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर तुमचे मिनरल जे बघा, मिनरल्स. आता मिनरल्स म्हणजे काय, खनिजे. तर मिनरलसुद्धा काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर आहे रॉक्स. आता रॉक्ससुद्धा काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. डायमंड आहे. त्याच्यानंतर CO2, CO म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट आणि कार्बाइड्स. ओके, तर ह्या सर्व थिंग्स काय होतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे, आपण दोन टाईपचे कंपाऊंड बघितले, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिकमध्ये या सर्व मी आता जे सांगितले ते इन्क्लूड होतात. आता हे मी सांगितले, आता तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. आता तुम्हाला जर कळालं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याचा एक चार्ट देईल किंवा एक इमेज टाकेल तिथे PDF, तिथून तुम्ही ते ओपन करून बघायचं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कोणकोणत्या थिंग्स इन्क्लूड होतात. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जेवढे पण लिव्हिंग वर्ल्ड आहे तेवढं सगळं काय ऑर्गॅनिकमध्ये इन्व्हॉल्व्ह होतं, इन्क्लूड होतं. जसं की आता मायक्रोब्स असतील, जे सगळे मायक्रोब्स आहे ते काय ऑर्गॅनिक आहे. त्याचबरोबर आपलं सगळे जेवढे फूड्स आहे, फूड जे खातात ना तुम्ही, ते फूड्स पण काय ऑर्गॅनिक आहे. त्याच्यानंतर प्लांट आहे, ॲनिमल्स आहे, हे सगळे काय ऑर्गॅनिक आहेत. एवढं तुम्ही आपण काय करायचं, लक्षात घ्यायचं. ओके, म्हणजे आपलं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक हे दोन कंपाऊंड झालेत. ऑर्गॅनिकमध्ये ऑल लिव्हिंग वर्ल्ड येतं आणि इनऑर्गॅनिकमध्ये आपण बघितलं आपण काय काय, तर रॉक्स, डायमंड, मिनरल्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आता बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. आता बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय ते आपण बघू. आता सगळ्यात अगोदर बघा, जे कार्बन कंपाऊंड्स असतात त्या कार्बन कंपाऊंडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स कसा असतो, 300 डिग्री सेल्सिअसच्या कमी आढळतो. जे ऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड्स असतात त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग आहे ना, तो लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस आढळतो. आता याचं रिझन काय, ठीक आहे ना, यांचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला कमी का आढळतो, तर त्यांच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते एकदम वीक आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बरोबर आहे, म्हणजे दोन याच्यातील त्यांच्या मॉलिक्युल्समधील जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते काय कमी आहेत इंटरमॉलिक्युलर. त्याच्यामुळं आपल्याला सायंटिफिक रिझनमध्ये येऊ शकतं, रिझन द्या की व्हाय त्याचं कमी आहे, तर हे सांगायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याचा अट्रॅक्शन कमी आहे म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट 300 डिग्री सेल्सिअसच्या कमी आढळतो. एकदम मी तुम्हाला डिटेली सांगते बघा, रिपीट करून सांगते. त्याच्यानंतर बघा, मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगते बघा. आता इथं लक्षात घ्या, जे जास्तीत जास्त कार्बन कंपाऊंड्स आहेत तर ते काय सापडतात आपल्याला, बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आढळतात. ठीक आहे, म्हणजे ते बॅड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी त्यातून वाहू शकत नाही जास्तीत जास्त. काही आहेत गुड कंडक्टर, बट मोस्ट काय बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला ते आढळतात. इट मीन्स दॅट द केमिकल बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स डू नॉट प्रोड्यूस आयन. म्हणजे कार्बन कंपाऊंड्समध्ये मधील जे केमिकल बॉन्ड्स आहे ते आयन्स प्रोड्यूस करत नाही. नॉट कॅटायन अँड आयनायन हे काय करत नाही, ते प्रोड्यूस करत नाही. त्याच्यानंतर कॅन्युटेल, हा जो बॉक्स आता बघा तुमचा कट झालेला आहे, टोटल काय झालेला आहे, कट झालेला आहे, लक्षात घ्यायचं तुम्ही. त्याच्यानंतर बघू आता,
मग आता हा जो कार्बन आहे, आता आपल्याला माहिती आहे, आपण कार्बनची पूर्ण बॅकग्राऊंड पूर्ण फॅमिली बघते, कार्बनचं काय पूर्ण हे बघते डिटेल. आता हा जो कार्बन आहे, ह्या कार्बनला जर कधी नोबल गॅस जसं की हेलियम आहे, तर नोबल गॅस सारख्या इलेमेंट जी इलेमेंट आहे त्याच्यासारखी जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करायची आहे, जर त्याला स्टेबल व्हायचं असेल तर त्याला सगळ्यात अगोदर आपल्या बुकमध्ये एक स्टेप दिलेली आहे. आता आपण बघू त्या स्टेपमधून तो स्टेबल होतो का, स्टेबल का व्हायचं आहे त्याला, की आता तो काय म्हणजे एकदम अनस्टेबल आहे. मग त्याला नोबल गॅस जसं की हेलियम झालं त्यांच्यासारखं काय त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करायचं आहे. तर फर्स्ट स्टेप आहे बघा, by losing electron to attain the electronic configuration like a gas helium by losing one after other four valence electrons. मग आता कार्बन आहे बघा, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2 4, ओके 2 4 काय त्याची व्हॅलेन्स 4 व्हॅलेन्सी. मग जर त्याला ऑक्टेट स्टेट कंप्लीट करायची असेल लाईक नोबेल गॅस इलेमेंट्स, तर त्याला किती 4 इलेमेंट्स एक तर काय करावं लागणार आहे आपल्याला, फर्स्ट स्टेपमध्ये लूज करावं लागणार आहे. आपण फर्स्ट बघते ना स्टेज 1, तर त्याला लूज करावं लागणार आहे. मग मला सांगा, जर कार्बनने 4 इलेक्ट्रॉन जर कधी लूज केले तर काय होईल, त्याच्यावरील जो समजा ॲटम गोज ऑन डिक्रीजिंग, पॉझिटिव्ह नेट चार्ज जो आहे तो काय होईल, इन्क्रीज होईल. आता कसा बघा, कार्बनमध्ये काय असतात, कार्बन 6C6 आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या किती असते कार्बनमध्ये, एक लक्षात घ्या, प्रोटॉनची संख्या कार्बनमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची संख्या बघा, पीची संख्या किती असते पॉझिटिव्ह चार्जची 6 असते, आणि निगेटिव्ह चार्जची संख्या किती असते म्हणजे इलेक्ट्रॉनची पण 6 असते. आता जर कधी कार्बनने 4 समजा किती 4 इलेक्ट्रॉन लूज केले, किती 4 इलेक्ट्रॉन जर लूज केले तर त्याची संख्या किती राहते ती इलेक्ट्रॉनची, फक्त 2 राहते, म्हणजे 2 संख्या तिची राहते. आणि पॉझिटिव्ह चार्ज किती आहे 6 आहे, म्हणजे काय झालं याच्यावर पॉझिटिव्ह नेट पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, इन्क्रीज झाला. जेव्हा कार्बननं त्याचे 4 इलेक्ट्रॉन लूज केले तर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. त्याच्यामुळे काय झालं मग तिथं त्यांच्यामधलं एक समजा फोर्स आता तिथे काय लागेल, अनबॅलन्स झाला. आता तुम्हाला सांगतो मी पुढं कसं. देअर फोर आता पुढं आणखीन त्याला काय करायचे, पहिले एक इलेक्ट्रॉन आपण 1/1 घेऊ बघा. फर्स्ट 1 इलेक्ट्रॉन जेव्हा त्यानं लूज केला तर काय होईल, इथं समजा इथं 5 इलेक्ट्रॉन राहतील आणि इथं 6 पॉझिटिव्ह चार्ज झाले, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. परत जर जेव्हा यानं आणखीन एक इलेक्ट्रॉन लूज केला, म्हणजे आता 2 झाले, तरी पण काय झालं इथं समजा 4 इलेक्ट्रॉन्स राहतील आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज 6 राहतील. मग समजा यानं आणखीन एक इलेक्ट्रॉन लूज केला, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन लूज केले तर पॉझिटिव्ह चार्ज किती 6 राहतील. पण आता याच्याकडे इलेक्ट्रॉन किती 1च आहे, इलेक्ट्रॉन 1 पॉझिटिव्ह चार्ज 6, म्हणजे अनबॅलन्स. आणि त्यानं शेवटीला मग जो लास्टचा इलेक्ट्रॉन आहे तो पण जर त्यानं लूज केला, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन टोटल समजा त्यानं लूज केले, आणि आता काय झालेलं आहे त्याची ती ऑर्बिट डिस्ट्रॉय झाली. आता फक्त त्याच्याकडे किती इलेमेंट उरलेले, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज 6 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात झालं की त्यांच्यामध्ये जे पॉझिटिव्ह नेट चार्ज आहे तो पॉझिटिव्ह नेट चार्ज काय होतो, इन्क्रीज होतो जेव्हा ते इलेक्ट्रॉन लूज करतो. आणि हे सगळं घडण्यासाठी एक इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त कशाची एनर्जीची आवश्यकता असते. म्हणून खूप हे डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे C4 खूप एकदम. त्याच्यामुळं मग जो C4+ म्हणजे C4+ म्हणजे काय, ते टोटल 4 इलेक्ट्रॉन लूज केल्याच्या नंतर जो कार्बन उरणार आहे तर तो खूप अनस्टेबल आहे. कार्बन काय तो अनस्टेबल आहे, म्हणून त्याची साईज पण काय ॲटॉमिक जी साईज आहे ती पण त्याची कमी असणार आहे. त्याचं रिझन काय की त्याची ऑर्बिटच ती आता डिस्ट्रॉय झाली आहे 4 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे. फक्त एकच शेल उरली, त्याच्यामुळं साईज पण छोटी होईल आणि हाय नेट चार्ज पण त्याच्यावर काय होईल, वाढेल. त्याच्यामुळं कार्बन काय करतो, फर्स्ट जी मेथड आहे ती यूज करत नाही. म्हणजे देअरफॉर कार्बन ॲटम डज नॉट टेक्स दिस रूट टू अटेन अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. नोबल गॅस सारखं कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी कार्बन ही जी लुझिंग इलेक्ट्रॉनची जी मेथड आहे ती काय करत नाही, म्हणजे फॉलो करत नाही. बिकॉज ऑफ त्याच्यामुळं नेट पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, जास्तीत जास्त एनर्जी लागते आणि ते अनस्टेबल तयार होतो. एवढंच तो आपण लक्षात घ्यायचं. आता सेकंड स्टेप काय आहे ती, आता फर्स्ट याच्यात आपण समजा आपण बघितलं की जर त्यानं लूज केलं तर काय होईल. आता सेकंडमध्ये समजा त्यानं जर 4 इलेक्ट्रॉन्स घेतले स्टेबल होण्यासाठी, 4 इलेक्ट्रॉन्स घेतले तर काय होईल. आता सेकंड स्टेप काय आहे, कार्बन वॉन्ट्स टू बी लाईक अ नियॉन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कार्बनला नियॉन सारख्या जो नोबेल गॅस एलिमेंट आहे तर त्याच्यासारखी त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेट जी आहे त्याला ती काय करायची, अटेंड करायची आहे. त्यासाठी त्याला इलेक्ट्रॉन्स काय करावं लागणार आहे,
जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करावं लागणार त्याला, आता इथे तुम्हाला दिलेलं ॲक्सेप्ट म्हणजे घ्यावं लागणार आहे. आता मला सांगा कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, म्हणजे सगळ्यात सोपं. कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, पॉझिटिव्ह चार्जची 6 आहे. ओके, 6 आहे प्लस. आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 6 मायनस, म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन ही सारखीच संख्या असते. मग जर कार्बननं, आता समजा कार्बननं त्याला 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत, तर जर कार्बननं सगळ्यात अगोदर 1 इलेक्ट्रॉन घेईल, 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे इथं काय वाढेल, एक निगेटिव्ह चार्ज वाढेल. म्हणजे 6 काय होतील तर 7 काय होईल, निगेटिव्ह चार्ज होतील. आणि पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, 6 राहतील. आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन वाढेल. म्हणजे इथं असं लक्षात आलं आपल्याला, प्रोटॉनची संख्या कमी झाली आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. परत कार्बन काय करेल, आता दुसरा आणखीन काय घेईल, एक इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे त्याला 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे. फर्स्ट एक घेतला, दुसऱ्या वेळेस आणखीन एक घेईल, म्हणजे टोटल 2 इलेक्ट्रॉन घेतले. मग इथं काय होईल, 6 + 2 म्हणजे किती, 2 संख्या वाढली इथं. म्हणजे किती झाले, इलेक्ट्रॉन 8 झाले आणि पॉझिटिव्ह चार्ज 6 झाले. म्हणजे असं करत करत तो तिसरा घेईन, चौथा घेईन. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन येईल याच्याकडं, 10 इलेक्ट्रॉन होईल. 4 घेतले, 6 + 4 10 इलेक्ट्रॉन्स होतील. आणि पॉझिटिव्ह चार्ज किती राहील, 6च राहतील. मग मला सांगा इथं काय होईल, त्याच्यावर नेट निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढेल. निगेटिव्ह चार्ज काय होईल, वाढेल. कारण ऑलरेडी पहिले आपल्याला मध्ये प्रोटॉन 6 आहे आणि इलेक्ट्रॉन 6 आहे. पण जर त्यानं आणखीन 4 इलेक्ट्रॉन्स घेतले तर 6 + 4 किती होईल, 10 इलेक्ट्रॉन होईल. आणि पॉझिटिव्ह चार्ज किती आहे, 6च आहे. म्हणजे त्याची संख्या कमीच राहील. त्याच्यामुळे नेट निगेटिव्ह चार्ज वाढेल. आणि हे इलेक्ट्रॉन घ्यायचे आहेत आपल्याला 1 बाय 1. तर त्याच्यासाठी काय येईल, मॉर एनर्जी लागेल. किती बघा इथे तुम्हाला दिसत असेल तुमच्या, मॉर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. ते एक एक इलेक्ट्रॉन घेणं सोपं नाही आहे. आपलं मी सांगतेच ते सोपं आहे, बट ते प्रॅक्टिकली जेव्हा ते घेतात त्याला खूप एनर्जी लागते आणि नेट निगेटिव्ह चार्ज वाढतो. नेट निगेटिव्ह चार्ज कळालं तुम्हाला काय असतं, की ते तुम्हाला मी सांगितलं प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या वगैरे हे लक्षात ठेवायचं फक्त. त्याच्यानंतर मग आता समजा कार्बननं ते 4 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले, 4 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज काय होईल, वाढेल. 4 निगेटिव्ह चार्ज वाढेल, C4- झाला. मग हा जो कार्बन असेल आता तो स्टेबल तर नाही, अनस्टेबल असणार आहे. खूप काय असणार आहे, खूप अनस्टेबल असणार आहे. म्हणून कार्बन ही पण मेथड काय करत नाही, अटेंड म्हणजे अप्लाय करत नाही, फॉलो करत नाही. इलेक्ट्रॉन घेण्याची म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची मेथड सुद्धा कार्बन काय करत नाही, फॉलो करत नाही. बिकॉज तुम्हाला जर रिझन विचारलं काय सांगता आलं पाहिजे, की त्याच्यावरचा नेट निगेटिव्ह चार्ज वाढतो जेव्हा कार्बन इलेक्ट्रॉन्स घेतो एक 1 बाय 1. आणि त्याच्यासाठी मॉर एनर्जी रिक्वायर्ड लागते. आणि शेवटीला समजा जर त्यानं तसं केलं तर जो C4- जो तयार होणार आहे तो काय अनस्टेबल कार्बन असणार आहे, अनस्टेबल स्टेटमध्ये. ते दॅट्स वाय कार्बन डझंट फॉलो दिस रूट टू अटेन अ नोबल गॅस कॉन्फिग्युरेशन. एवढं लक्षात घ्यायचं. आणि आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या, एक बेसिक म्हणून केमिस्ट्रीचा. कोणत्याही इलेक्ट्रॉनमध्ये इलेमेंटमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. समजा एक्झाम्पल नायट्रोजन N7 आहे, ओके N7 आहे, तर त्यात प्रोटॉनची संख्या बी 7च राहील आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण काय राहील, 7च राहील. हे बेसिक लक्षात घ्यायचं. मग आता आपण बघितलं या दोन्ही मेथड त्या अप्लाय करत नाही. मग नेमकं कोणत्या मेथडनं तो स्टेबल होतो, कोणती मेथड आहे ती मेथड आहे बघा शेअरिंग इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग इलेक्ट्रॉन म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डचा यूज करून कार्बन स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. ह्या मेथडमध्ये कार्बनवर निगेटिव्ह चार्ज पण वाढत नाही, पॉझिटिव्ह चार्ज पण वाढत नाही, तो इलेक्ट्रॉन शेअर करतो. आता कसं ते सांगतो मी तुम्हाला. इन दिस रूट बघा, इन दिस रूट कार्बन शेअर इट्स इलेक्ट्रॉन्स अँड मेक अ कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर इलेक्ट्रॉन्स ऑफ ॲटम्स. आता आपल्याला माहिती आहे कार्बनची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे काय 2-4 आहे. त्याला जर स्टेबल व्हायचं आहे तर त्याला आणखीन 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असणार आहे. मग आपल्याला आता तो इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही, घेऊ पण शकत नाही. आपण बघितलं काय होतं त्याची वरच्या 2 मेथडमध्ये त्याची इफेक्ट्स. मग आता काय करेल कार्बन, जर आणखीन एखादा जो इलिमेंट असेल त्याच्यासारखा, कार्बन म्हणजे कार्बन सारखा नाही बट आणखीन जो इलिमेंट असेल ज्याला पण इलेक्ट्रॉनची गरज आहे आणखीन, तर त्या इलेक्ट्रॉन सोबत काय करेल, ते कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल, इलेक्ट्रॉन शेअर करेल त्याचे 4 इलेक्ट्रॉन. मग आता एक्झाम्पल हायड्रोजन आहे. आता हायड्रोजनची व्हॅलन्सी किती बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, तर त्याला स्टेबल व्हायसाठी आणखीन एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे डुप्लेट स्टेट पूर्ण करण्यासाठी. मग हा हायड्रोजन काय करेल, आपल्या कार्बन जो बाबा आहे कार्बन बाबाकडे येईल, म्हणेल कार्बन तुम्ही मला काय करतो बघा, तुला पण गरज आहे, आता तुला पण गरज आहे 4 म्हणजे स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉनची आणखीन 4 गरज आहे आणि मला पण एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आपण काय करू, आपल्या दोघांची इलेक्ट्रॉन शेअर करू तुझे आणि माझ्यामध्ये. ओके. मग कार्बन काय म्हणतो, हा गाड्या खरं आहे तुझं म्हणणं खरं आहे, मला पण गरज आहे ना, चांगले सजेशन दिलं. मग हे दोघं काय करतात, त्यांचे इलेक्ट्रॉन्स काय करतात, शेअर करतात. शेअर करतात. म्हणजे बघा बुकमध्ये काय पॉईंट दिलेलं आहे, बुकमधल्या पॉईंटवर समजून सांगतो तुम्हाला मी.
इन दिस इन दिस मेथड टू ॲटम्स शेअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विथ इच अदर. मग ह्या मेथडमध्ये जे दोन ॲटम्स काय करतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअर करतात, ज्या दोघांना पण गरज आहे. जसं की हायड्रोजनला पण गरज आहे एका इलेक्ट्रॉनची आणि कार्बनला 4 इलेक्ट्रॉनची. मग हे दोघं काय करेल, एकमेकाला चिपकतील आणि काय करतील, इलेक्ट्रॉन शेअर करतील. म्हणजे दोघं कॉमन यूज करतील, ते कॉमन राहतील ते इलेक्ट्रॉन्स. मग व्हॅलन्सी शेल ऑफ बोथ द ॲटम्स ओव्हरलॅप अँड अकॉमोडेट द शेअर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय होईल, मग ह्या दोघांच्या व्हॅलन्सी जे शेल आउटर मोस्ट त्या एकमेकाला चिटकतील. चिटकल्याच्या नंतर जे इलेक्ट्रॉन्स त्यांना काय करायचे, शेअर करायचे, ते इलेक्ट्रॉन जवळ येतील आणि ते दोघं इलेक्ट्रॉन चिटकतील, अकॉमोडेट काय होतील. मग ॲज अ रिझल्ट बोथ द ॲटम्स अटेन अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन विदाउट जनरेटिंग एनी नेट चार्ज ॲज अ बरोबर आहे. मग याच्यामुळे काय होईल की जो कार्बनवर नेट चार्ज पण येणार नाही, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्याच्यामुळे तो अनस्टेबल पण होणार नाही आणि त्याचं काम पण होऊन जाईल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होईल, शेअर पण होतील, स्टेबल पण होईल आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा वाढणार नाही. म्हणजे असं होईल बघा. इथं हायड्रोजन आहे, हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा, आणि काय होईल, हा कार्बन बाबा आहे आपला. तर कार्बन बाबाला समजा, कार्बन बाबाचा हा एक इलेक्ट्रॉन काय करेल, याच्यासोबत काय समजा शेअर करेल इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा दोघांचं काय आहे तुम्हाला सांगतो मी, एक मिनिट थोडंसं मिस्टेक झाली, 1 मिनिट. ते डायग्राम ड्रॉ करायच्या वेळेस आपला हायड्रोजन बाबा आहे एच, हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. मग काय करेल, हा कार्बनची पण ऑर्बिट, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन या दोघांमध्ये हा इलेक्ट्रॉन काय राहील, कॉमन राहील. ओके. मग असंच काय होईल, आता एक इलेक्ट्रॉनची समस्या मिटली, कार्बनच्या 3 इलेक्ट्रॉन बाकी आहे. मग असंच काय करतील, आणखीन 3 कार्बन येतील आणि इकडे चिटकतील याला आणि मग त्याच्यामुळे काय होईल, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल आणि इलेक्ट्रॉन पण शेअर होतील आणि त्याचं काम पण होईल दोघांचं पण. ओके, झालं इथपर्यंत. आता पुढं काय दिलेलं आहे, ड्यू टू दिस फॅक्टर्स ॲटम्स ऑन देम विच मीन्स दॅट ॲटम्स रिमेन इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे, त्याच्यामुळं हे काय करेल, स्टेबल होतील हे दोन्ही इलेक्ट्रॉन आणि देअरफॉर कार्बन ॲटम ॲड ऑफ दिस रूट टू अटेंड अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजे कार्बन काय करतो, मग नोबल गॅस कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी ही मेथड काय करतो, अटेंड करतो. कार्बन ॲटम्स कोणती, कोव्हॅलंट बॉन्ड शेअरिंग इलेक्ट्रॉनची मेथड का करतो, तर वरचे तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं. आता व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड, आपण बघितलं कोव्हॅलंट बॉन्डनं करतो इलेक्ट्रॉन शेअर, पण आता व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे त्याची डेफिनेशन आपल्या बुकमध्ये आहे का, एक मिनिट बघतो मी, तुम्हाला सांगतो माझ्या मनानं. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे बघा, द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स, 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स जेव्हा शेअर होतात 2 आयटममध्ये, तर त्याला काय म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड. जसं की आपण बघितलं कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये त्यांनी काय केलं, इलेक्ट्रॉन शेअर केले आणि त्याच्यापासून केमिकल बॉन्ड फॉर्म झाला, त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. काय म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन शेअर करणे. आता हे जे कोव्हॅलंट बॉन्ड आहे ते 2 मेथडनं काय करतात, शो करतात, दर्शवतात. कोव्हॅलंट बॉन्ड 2 मेथडने शो करतात. एक इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे आणि सेकंड नंबरचं स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला, तुम्हाला सांगतो, लाईन जॉईनिंग मेथड. आता स्ट्रक्चर समजा डायरेक्ट मी काय करतो, तुम्हाला माझ्या नोटबुकच्या पेजवर घेऊन जातो, तिथे तुम्हाला व्यवस्थितली समजेल. बघा मी नोटबुकच्या पेजवरती आलेलो आहे, मी स्वतः काय केलेले नोट्स काढलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन बघा, द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द 2 ॲटम. ओके, 2 ॲटम्समध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर केले जातात आणि जे केमिकल बॉन्ड फॉर्म होतात त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आता कोव्हॅलंट बॉन्ड जर आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे तर त्याला 2 मेथड आहे. सगळ्यात पहिली मेथड आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय, आता याच्यातून तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड पण समजेल. आता हायड्रोजन आयटम घेऊ आपण. सगळ्यात पहिले हायड्रोजन आहे, हायड्रोजनची व्हॅलन्सी काय, त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे आणि त्याला म्हणजे बरोबर आहे 1 फक्त. तर त्याला जर डुप्लेट सेट पूर्ण करायची, त्याला आणखीन स्टेबल व्हायचं तर 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळं हा काय करतो, हायड्रोजन कोव्हॅलंट बॉन्डनं काय करतो, कोव्हॅलंट बॉन्डने बॉन्ड तयार करतो, त्याचे मॉलिक्यूल तयार करतो. मग काय करेल बघा, इथं एक हायड्रोजन मॉलिक्यूल घेतला आपण, हायड्रोजन घेतलं इथं आयटम बघा, हायड्रोजन त्याला काय बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, आणखीन एक दुसरा हायड्रोजन घेतला, म्हणजे त्याला दुसरा हायड्रोजन घेतला, त्याच्या पण काय व्हॅलन्सीमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे बाहेरच्या शेलमध्ये. मग हे 2 काय करतात, एकमेकाला ओव्हरलॅप होतात, चिटकतात आणि याच्यापासून काय होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. बघा आता हा हायड्रोजन आहे, या दोघांमध्ये बघा काय इलेक्ट्रॉन कॉमन आहे, म्हणजे दोघांचे इलेक्ट्रॉन शेअर केले. मग आता जर आपण काउंटिंग केली तर ह्या हायड्रोजनकडे बी 2 इलेक्ट्रॉन आहे. बघा याच्याकडे बी काय 2 इलेक्ट्रॉन झाले, कारण याचा 1 इलेक्ट्रॉन शेअर केलेला आणि स्वतःचा त्याचा
म्हणजे बरोबर आहे. आणि याच्याकडे पण दोन झाले, याचा एक शेअर केला आणि त्याचा एक स्वतःचा. म्हणजे हे काय झालं, स्टेबल झाले. कशा थ्रू? कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू. म्हणजे आपल्याला असं समजलं तुम्हाला. मग याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजे इथं इलेक्ट्रॉन काढतात, डॉट काढतात, ऑर्बिट काढतात आणि याला शो करतात. हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये बघितलं आपण. ओके. त्याच्यानंतर हायड्रोजन कोव्हॅलंट बॉन्ड इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय स्मॉल लाईन जॉईनिंग सिम्बॉल्स ऑफ टू ॲटम्स. मग लाईन जॉईन करून पण आपण काय करू शकतो, कोव्हॅलंट बॉन्ड रिप्रेझेंट करू शकतो. त्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतात. आता एकदम सिंपल, याला काय करतात बघा. हायड्रोजन घेतला, आपल्याला दोन दोन हायड्रोजन घ्यायचे. ओके. हा एक हायड्रोजन घेतला आणि त्याच्यानंतर आणखीन एक हायड्रोजन घेतला. बघा, हायड्रोजन घेतला. मग काय करायचं आपल्याला, ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. ओके. ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा पण एक इलेक्ट्रॉन. या दोघांनी काय केलं, इलेक्ट्रॉन शेअर केले. म्हणजे बघा, कॉमन झाले ते इलेक्ट्रॉन. त्याच्या दोघांच्या मध्ये काय, डॉट स्ट्रक्चरनं त्याला रिप्रेझेंट करतात. आणि त्याचबरोबर त्याला आणखीन आपण लाईन स्ट्रक्चरनं दाखवू शकतो. बघा, हा एच आणि दोघांनी हा एच, म्हणजे याला काय म्हणतात, सिंगल बॉन्ड म्हणतात. सिंगल पेअर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. जर अशी रेच असली रेश तर काय समजायचं, सिंगल पेअर म्हणजे तिथे टू इलेक्ट्रॉन्स काय आहेत, कॉमन आहे, शेअर केलेले आहेत. अशी वन सिंगल जर रेश आली असेल. ओके. आपण आता काय बघितलं, इथं दोन मेथड बघितल्या. एक डॉट स्ट्रक्चरनं शो करतात. हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, जर त्याला स्टेबल व्हायचंय तर त्याला आणखीन एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग काय हायड्रोजन काय करतो, त्याच्यासारखे आणखीन ॲटमला शोधतो. मग त्या दोघांमध्ये काय होतं, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतं. ती इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि असं इथं काय, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरनं आपण त्याला दाखवतो. ओके. लाईन स्ट्रक्चरनं मी त्याला कसं दाखवतो आपण, हे एच ते दोघांमध्ये कॉमन इलेक्ट्रॉन हे एच. आणि लाईनने कसं दाखवतो आपण त्याला, हे हा एच आणि दोघांमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड याला काय म्हणतात, वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे टू. आणि हा एच. ओके. इथपर्यंत झालं. आता ऑक्सिजनचं जर आपण एक्झाम्पल घेतलं समजण्यासाठी, तर ऑक्सिजनचं पण सेम तसंच आहे. बघा, अनदर एक्झाम्पल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. आता ऑक्सिजनला काय करायचं आहे, स्टेबल व्हायचे तर त्याला त्याची व्हॅलन्सी दोन इलेक्ट्रॉनची आवश्यकता असणार आहे. मग आता आपण बघू तो कोव्हॅलंट बॉन्ड कशी तयार करतो. मग आता आपण काय केलं, इथं हा ऑक्सिजन घेतला. बघा, हा ऑक्सिजन घेतला. आता त्याचं आपण लास्टची ऑर्बिट काढली. आपल्याला काम काय, लास्टच्या ऑर्बिटचं व्हॅलन्सीचं. म्हणून लास्ट ऑर्बिट काढली. तर लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन, त्याचे 6 इलेक्ट्रॉन आहे. बघा, हा 2 2 5 आणि हा एक 6, किती झाले, 6 इलेक्ट्रॉन आहे. मग त्याला आणखीन आपण एक ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला. म्हणजे त्याला जर स्टेबल व्हायचे तर ऑक्सिजन काय करतो, त्याच्यासारख्याच आणखीन एका ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. मग आणखीन हा एक ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला, ॲटम घेतला, मॉलिक्यूलने ॲटम. त्याचे पण लास्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. दोघांना पण गरज आहे स्टेबल व्हायची 8 इलेक्ट्रॉनची. मग दोघं काय करतात, ओव्हरलॅप होतात. बघा, इथं चिटकले एकमेकाला. आणि त्याचे जे 2 इलेक्ट्रॉन आहे बघा, याचे 2 इलेक्ट्रॉन आणि याचे 2 इलेक्ट्रॉन हे काय करतात, कॉमन ठेवतात. काय करतात, एकमेकाला चिटकतात, कॉमन ठेवतात. मग याच्यामुळे काय होतं, दोघांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात आणि हे स्टेबल होतात. आता 8 कसे होतात बघा, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये बघा, याचे 2 2 4 झाले आणि हे सुद्धा 6 झाले. पण आता याचे पण इलेक्ट्रॉन याच्या ऑर्बिटमध्ये येतील. म्हणजे हे 2 ॲड झाले, किती झाले, 8 झाले. म्हणजे काय झालं, स्टेबल झाला तो ऑक्टेट स्टेट. आणि याचे पण तसंच, याचे इथं दाखवले मी. बघा, इथं 2 किती झाले, 2 2 4, हे 6 आणि याचे 2 याच्या ऑर्बिटमध्ये येतील. म्हणजे कॉमन राहतील दोघांसाठी बी. ते कॉमन 2 म्हणजे 8 झाले. म्हणजे या दोघांचं काय झालं, कोव्हॅलंट बॉन्डनं ते स्टेबल झालेले आहेत. मग आता याला एक लक्षात घ्या, हिअर 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन इज शेअर बिटवीन द 2 ऑक्सिजन ॲटम्स. इथं 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झालेले, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. म्हणजे आपण असं दाखवू शकतो. मग ऑक्सिजनमध्ये असं आपल्याला त्याला रिप्रेझेंट करावं लागेल लाईन स्ट्रक्चरमध्ये. याचे किती झालेले, 2 पेअर. मग आता बघा, याला जर आपल्याला दाखवायचं डबल बॉन्ड मेथडनं, तर काय करायचं, इथं 0 ओ घेतले आणि तिचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याच्या बाहेर ड्रॉ करायचे. याचे 2 2 2 4 झाले, इथं 6 झाले. याचे पण 2 2 4 6 झाले. आणि हे 2 काय झाले, दोघांमध्ये या 2 पेअर काय आहेत, कॉमन राहतील. म्हणजे याला आपण हे डॉट स्ट्रक्चरने शो करू शकतो. आणि लाईन स्ट्रक्चरमध्ये एकदम सिंपल आहे. लाईन स्ट्रक्चरमध्ये मी काय सांगितलं, असंच काढायचं. किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केले, 2. म्हणजे 2 पेअरमध्ये 4 इलेक्ट्रॉन येतात. तर 2 पेअर बघा, इथं 2 पेअर शो केला आणि तिची व्हॅलन्सी लिहायची. इथं फक्त असे डॉट डॉट काढायची. किती आहे, 2 2 4 आणि हे 2 6 तिथे आलेच, 2 2 4. ओके, 2 2 4 झाले. आणि ह्या एका लाईनमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 आणि या एक लाईनमध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 8. म्हणजे काय झालं, तर लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युलानं आपण याला काय केलं, रिप्रेझेंट केलं. म्हणजे सांगायचा माझा उद्देश एकच होता आपला, बुकमध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय, कोव्हॅलंट बॉन्ड काय, हे तुमचं टोटल बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या.
कोव्हॅलंट बॉन्डनं ते काय करतात, इलेक्ट्रॉन शेअर करतात बिटवीन टू ॲटम्स आणि केमिकल बॉन्ड फॉर्म करतात. आणि ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये बघितलं आपण. आता आपण पुढं वळू, पुढं बघू आता कार्बन व्हर्सेटाईल एलिमेंट. बघा आपण आपल्या बुकच्या पेजवरती आलेलं रिटर्न कार्बन व्हर्सेटाईल इलेमेंट. आता कार्बन हा जो इलेमेंट आहे, कार्बनमध्ये सगळ्या याचं डायरेक्ट काय आपण म्हणू, आपण सगळी हिस्ट्री कार्बनची बघत आहे. एक बॉस आहे कार्बन. आता कार्बनमध्ये आपल्याला काय काय आढळतं बघा. कार्बन ॲटम्स लाईक कार्बन जो आहे तो 10 मिलियनपेक्षा पण जास्त काय करतो तो, समजा कंपाऊंड्स फॉर्म करतो. म्हणजे खूप सारे कंपाऊंड्स काय करतो, कार्बन फॉर्म करतो. हा एकमेव असा इलेमेंट आहे तो काय करतो, जास्तीत जास्त कंपाऊंड्स काय करतो, फॉर्म करतो. बघा कार्बन इज डिफरंट फ्रॉम अदर मेटल्स. द नंबर ऑफ कंपाऊंड, बघा एक मिनिट, द नंबर ऑफ कंपाऊंड फॉर्म फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज. म्हणजे कार्बनपासून जे कंपाऊंड्स फॉर्म होतात ते एकदम लार्ज अमाऊंट आहे त्याची. खूप साऱ्या एलिमेंट सोबत खूप सारे कंपाऊंड्स तो फॉर्म करतो. त्याच्यानंतर ऑल इंटायर लिव्हिंग किंगडम इज मेड फ्रॉम कार्बन. म्हणजे सगळं जेवढं पण किंगडम आहे, आपलं लिव्हिंग किंगडम आहे, ते सगळं कार्बनपासून तयार झालेलं आहे. सगळ्या याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. म्हणून तर आपण म्हणलं की कार्बनची सगळ्यात जास्त कंपाऊंड आहे, बिकॉज ऑफ तो सगळ्याच गोष्टीत प्रेझेंट आहे. कार्बन टोटल लिव्हिंग गोष्टीमध्ये प्रेझेंट असतो. आणि आपली बॉडी सुद्धा बघा, आवर बॉडी इज ऑल्सो मेड फ्रॉम कार्बन. आपली बॉडी सुद्धा कार्बनने बनलेली आहे, बिकॉज ऑफ DNA मॉलिक्यूलमध्ये काय मॉलिक्यूल जो असतो तो कार्बनने तयार झालेला असतो, DNA मॉलिक्यूल. त्याच्यानंतर आता कार्बनची व्हॉट इज द कॉज दिस युनिक प्रॉपर्टी. मग कार्बनची नेमकं कशामुळे घडतं, प्रॉपर्टी कार्बनची जी युनिक प्रॉपर्टी नेमकं कशामुळे घडतं, की कार्बनची सगळ्यात जास्त कंपाऊंड्स आहे. आता ते आपण बघू. बिकॉज कार्बन जो आहे ना तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो कार्बन. आणि आपल्याला मध्ये कोव्हॅलंट बॉन्डनं स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन म्हणजे तयार होत असतात. कोव्हॅलंट बॉन्डनं तो करत असतो. आता कार्बनची कॅरेक्टरिस्टिक काय आहे त्याचा आपल्याला आन्सर कळेल कॅरेक्टरिस्टिक वरून. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. म्हणजे कार्बनला एक अशी युनिक ॲबिलिटी आहे की तो काय करू शकतो, दुसऱ्या त्याच्यासारख्याच कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. आणि त्याच्या ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणतात, कॅटेनेशन पॉवर म्हणतात. ओके, काय म्हणतात, कॅटेनेशन पॉवर. ह्याच प्रॉपर्टीमुळे काय होतं, ते एवढे सारे इलेमेंट्स कंपाऊंड्स काय तयार करू शकतो. आणि एक लक्षात घ्यायचं, कोव्हॅलंट बॉन्डनं जेवढे पण कंपाऊंड्स फॉर्म होतात, जेवढ्या पण गोष्टी, त्या सगळ्या स्ट्रॉंग असतात. आता डायमंड आहे, डायमंड पण काय तयार झाले, कार्बनच्या एका चेनपासून तयार झाले. बघा कार्बनच्या चेनपासून. म्हणजे कार्बनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेले आहेत. कार्बनमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेले, म्हणजे कॅटेनेशन पॉवरचा यूज झालेला आहे प्रॉपर्टीचा. आणि त्याच्यामुळे त्याच्या एकदम स्ट्रॉंग हा सबस्टन्स आहे काय, डायमंड. ओके, कळाली तुम्हाला कॅटेनेशन पॉवर काय, त्याची ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. आता द कार्बन कंपाऊंड्स कंटेन ओपन चेन ऑर क्लोज चेन्स ऑफ कार्बन ॲटम. कार्बन कंपाऊंड्समध्ये ओपन चेन किंवा क्लोज चेन पण काय असू शकतात, कार्बन ते कंपाऊंड्स फॉर्म करू शकतात. ओपन चेन पण आणि क्लोज चेन पण. आता ओपन चेन काय आहे, क्लोज चेन काय आहे, आपण सगळं पुढे डिटेल बघणार आहे. आपले एनर्जी लेक्चर असतील ना, त्यात तुमचे एक एक डाऊट क्लिअर होत जातील. आणि अ क्लोज चेन इज अ रिंग स्ट्रक्चर. आता जे क्लोज चेन असतं ते रिंग स्ट्रक्चर असतं. आता तुम्ही म्हणशाल सर रिंग स्ट्रक्चर काय आहे, क्लोज चेन काय आहे, हेच आम्हाला माहीत नाही, तर हे कसं सांगू आम्ही. बट बेटा हो, नेक्स्ट लेक्चर जे येतील आपलं, नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचं होतील, सगळं क्लिअर होतील नेमकं ते काय. मग द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग अँड देअर फोर स्टेबल. मग दोन कार्बन ॲटममध्ये जे कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो एकदम स्ट्रॉंग असतो. जसं की आपण डायमंडमध्ये बघितलं, तो स्ट्रॉंग काय की बिकॉज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ड्यू टू स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड कार्बन बिस्टोड विथ कॅटेनेशन पॉवर. तेच आपण आता तो पॉईंट बघितला. कूल. तिथे दिलेले पुन्हा टू कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड बाय टुगेदर 1 or 2 or 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे मग हे जे कार्बन ॲटम्स आहेत, कार्बन काय करू शकतो, एक म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड 1 by 1. तुम्हाला सांगू एक मिनिट. हे दोन कार्बन ॲटम्स काय करू शकतात, 1, 2 किंवा 3 कोव्हॅलंट बॉन्डनं काय करू शकतात, टुगेदर येऊ शकतात. 1, 2 किंवा 3 ती किती इलेक्ट्रॉन शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतात आणि टुगेदर येऊ शकतात. ड्यू टू दिस ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल ॲज वेल एज सिंगल बॉन्ड्स. म्हणजे ह्याच ॲबिलिटीमुळं कार्बन, कोणती ॲबिलिटी की तो 1, 2, 3 कोणत्याही टाईपची कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. त्याच्यामुळे ही जे प्रॉपर्टीमुळं आपल्याला कार्बनची सगळ्यात जास्त कंपाऊंड्स आपल्या वर्ल्डमध्ये
आढळतात. जसं की बघा 3 कंपाऊंड्सवाले काय इथेने, 3 कंपाऊंड्सवाले काय इथेने, इथिने, इथाईने, इथेन 3 कंपाऊंड्स, इथिन आणि इथाईन काय 2 कार्बन ॲटम्स याच्यामध्ये काय कंटेन आहेत. म्हणजे बघा कार्बन काय करू शकतो, 2 पण कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो, 3 पण 1 पण. हे आपल्याला माहीत पाहिजेत. व्हिडिओ टिकून राहा बघा, आपला एकच पॉईंट राहिलेला आहे आता. आणि बिंग अ टेट्रा व्हायलंट 1 कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स. आता बिंग टेट्रा व्हायलंट म्हणजे त्याची व्हॅलन्सी 4 असल्यामुळं कार्बन काय करू शकतो, 4 ॲटम सोबत काय करू शकतो, आणखीन 4 ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो. त्याला काय करायचं, 4 व्हॅलन्सी त्याची. ओके, मग त्याला आणखीन कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायची म्हणजे 4 ॲटम सोबत दुसऱ्या कोव्हॅलंट बॉन्ड तयार करावं लागणार आहे. दिस कंपाऊंड पोजेस डिफरंट प्रॉपर्टी ॲज पर द ॲटम्स टू विच कार्बन इज बॉन्डेड. हे झालं आपलं सांगायचं तुम्हाला. म्हणजे आपण आता बघितलं, कार्बन हॅज अ वन मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. इट इज आयझोमरिझम. शॉर्टली वी विल लर्न अबाउट इट. आता आयझोमरिझम म्हणजे काय ते पण येणाऱ्या लेक्चरमध्ये क्लिअर होईल. हा टॉपिक पुढे आहे, ते तुम्हाला कळेल हळूहळू. म्हणजे मित्रांनो आपलं लेक्चर इथपर्यंतच होतं. आपलं लॉंग झाला असेल, बट तुमचे सगळे डाऊट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. तरी पण जर तुम्हाला डाऊट्स असेल काही, तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मला पर्सनल मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. डोंट वरी. म्हणजे सगळं आपण बघितलं सार. आणि जर तुम्हाला कळालं नसेल, व्हिडिओ रिमाइंड करून परत परत बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हायड्रोकार्बन्स वगैरे काय, त्याचं क्लासिफिकेशन काय डिटेलमध्ये, आणि बघा तुमचे सगळे जे स्ट्रक्चर आहेत ना, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वगैरे, ते एकदम डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आपली. म्हणून व्हिडिओ आपले एक एक कॉन्सेप्ट क्लिअर करत चला. ओके, तर मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सो मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.